नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. नेहमीप्रमाणे एक व्लॉग जो क्लिनिंगचा असणार आहे. तुम्ही म्हणाल सारखे क्लिनिंगचे व्लॉग टाकत आहेत, पण आता ऑप्शन नाही आहे. घर थोडंसं क्लिनिंग करायचं बाकी होतं. तास जो आहे त्यातला 1 तास जो आहे तो माझी रोजची डस्टिंग जी असते त्यासाठी असतो. आणि 30 मिनटं जी आहे ती मी एक्स्ट्रा कोणताही कोपरा जो घरातला असतो तो क्लीन करत असते. तर आज मी ड्रेसिंग टेबलला क्लीन करणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा डिक्लटरिंग कशी करते आणि कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते. तुम्हाला हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं पुढील विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला आता डिक्लटरिंगला सुरुवात करते आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ड्रेसिंग टेबलला डिक्लटर करायच्या आधी मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. खूप छान असं इन्स्टंट सॅलड मी शेअर करणार आहे. तर इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे, एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यानंतर मटकी घेतली आहे. आणि मी रात्री चणे भिजवले होते, पण मोड फुटलेले नाहीत, पण ठीक आहे, काही हरकत नाही. हे चणे देखील तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला सगळं कच्चं घ्यायचं आहे, म्हणजे रॉ घ्यायचं आहे. तर 2-3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत, जिरे पावडर, त्यानंतर तुम्ही बघू शकता मीठ घेतलेलं आहे आणि ब्लॅक पेपर. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे एका पातेल्यामध्ये. तर सगळ्यात आधी मटकी घेतलेली आहे. मटकीला छान मोड आलेले आहेत, पण चणे जे आहेत ते मोड आलेले नाहीत, पण चणे छान भिजलेले आहेत रात्रभर. त्यामुळे हे चणे आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत. अर्धी मटकी, अर्धे चणे आणि त्यानंतर मग आपल्याला सगळं जे आपण कट करून ठेवलेलं आहे ते सगळं एक एक करून घालायचं आहे. आता पनीर, कांदा, टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये जिरे पावडर, मीठ घालायचं आहे. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं. आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे आपली जी टेस्ट आहे सॅलडची ती बॅलन्स होते. आणि यांना सगळ्यांना एकजीव करण्यासाठी अर्ध लिंबू जे आहे ते पिळायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिंबू पिळल्यानंतरच तुमचे जे मसाले आहेत ते छान एकजीव होतील आणि सॅलडला खूप छान अशी टेस्ट येईल. तर आता 2 चमचे घ्यायचे किंवा हाताने पण तुम्ही मिक्स करू शकता, पण हातापेक्षा चमच्याने छान मिक्स करायचं आहे सॅलडला आणि मग ते तुम्ही सर्व करू शकता. आता सॅलड चमच्याने मी मस्त एकजीव केलेला आहे आणि आता आपल्याला बस सर्व करायचं आहे. पोहे, उपमा आपण रोजच देतो, पण रोज काहीतरी वेगळं खाण्याची मुलांची इच्छा असते. उन्हाळ्यात स्पेशली काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं. तर खूप सोपी आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे आणि यामुळे प्रोटीन तर मिळतंच मुलांना, पण त्याबरोबर वेट गेनिंग व्हायला पण मदत होते. तर तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता मुलांना एकदा आठवड्यातून एकदा किंवा 2दा देऊ शकता. त्यामुळे तुमच्या मुलांचं वेट गेनिंग व्हायला पण मदत होईल. तर आता डस्टिंग वगैरेचं रुटीन आवरून मी वरती आलेली आहे 30 मिनटाची जी एक्स्ट्रा क्लिनिंग असते त्यासाठी. आणि स्वयंपाक नाश्त्याचं जे रुटीन आहे ते माझं सगळ्यात आधी असतं. प्रायोरिटीवर मी जेवण वगैरे बनवते आणि त्यानंतरच मग मी माझी क्लिनिंगची कामं करत असते, जसं की तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर आता हे ड्रेसिंग टेबलचे खालचे 3 ड्रॉवर मला डिक्लटर करायचे आहेत. सगळ्यात पहिला जो ड्रॉवर आहे तो व्यवस्थित असतो, जास्त काही डिक्लटरिंगची गरज नाही आहे. पण बाकीचे जे 2 आहेत ते थोडेसे मेसी झालेले आहेत. खूप मेकअपचं सामान जे आहे ते मिक्स झालेलं आहे, कारण नित्या या ड्रॉवरला सारखी जाते आणि ती जी आहे ते पसारा सगळा एकत्र करत असते. त्यामुळे यांना व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणं खूप गरजेचं वाटलं मला, कारण गुढीपाडव्याच्या वेळेस जेव्हा मला काही गोष्टी सापडल्या नाही तेव्हा असं वाटलं की हा जो ड्रॉवर आहे खूप मेसी झालेला आहे आणि आता याला डिक्लटरिंग आणि ऑर्गनाईज करण्याची गरज आहे. त्यामुळं मग मी आज हा कोपरा निवडलेला आहे. तर सगळ्यात आधी डिक्लटरिंग करायच्या आधी तुम्हाला सगळं सामान जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात खाली बॉटमला मी न्यूजपेपरचा वापर करते. तर ते न्यूजपेपर काढून ड्रॉवर जे आहे ते व्यवस्थित ओल्या कपड्यांनी पुसून घेणार, म्हणजे सामान व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या आधी ते जे ड्रॉवर आहे ते व्यवस्थित सुकून जाईल आणि मग मला सामान जे आहे ते अरेंज करता येईल. तर सगळं सामान मी बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि ड्रॉवर जो आहे तो व्यवस्थित पुसून घेत आहे. आणि तुम्ही ड्रॉवरमध्ये बघू शकताय मी पार्टिशन करायला सांगितले होते. जेव्हा कारपेंटर माझ्या घराचं फर्निचर बनवत होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं स्पेशली की जे ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर आहेत त्यामध्ये एका ड्रॉवरमध्ये मला पार्टिशन हवं आहे, म्हणजे वेगवेगळं साहित्य जे आहे ते सॉर्ट आऊट करून ठेवता येईल. फक्त यामधल्या ड्रॉवरलाच मी असं पार्टिशन केलेलं आहे. तर ड्रॉवर व्यवस्थित मी पुसून घेतलेलं आहे. आपण कितीही घर स्वच्छ करा तरीही ते मेसी होतच जातं. एक कोपरा आपण स्वच्छ करतो आणि दुसरा कोपरा जो आहे तो मेसी होतो. तर हे एक सर्कल आहे असं मला वाटतं. प्रत्येक वेळी आपल्याला क्लिनिंग रुटीन जे आहे ते करतच राहावं लागतं, तरच घर स्वच्छ व्हायला मदत होते.
आता ड्रॉवरला पुसून त्यामध्ये पेपर मी घालून ठेवलेले आहेत आणि हे जे सगळं सामान मी बाहेर काढलं होतं त्यांना मी वेगवेगळं सॉर्ट आउट करून ठेवणार आहे, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स झाल्या होत्या. माझ्याकडे बरेचसे फाउंडेशन तुम्हाला बघायला मिळतील आणि लिपस्टिक देखील मला खूप आवडतात लावायला. खूप काही मेकअप मी करत नाही, पण माझ्याकडे वस्तू आहेत, कारण सणावाराच्या वेळेस स्वतःचा मेकअप करण्यासाठी आणि थोडंसं प्रेझेंटेबल असण्यासाठी मी या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर माझ्याकडे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या असतात. तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन, CC क्रीम आणि कॉम्पॅक्ट पण माझ्याकडे भरपूर आहेत. काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप आधी घेतलेल्या आहेत, काही गोष्टी ऑफरमध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे बरंचसं कलेक्शन आहे मेकअपचं. तर ते तुम्हाला सगळं दिसत आहे, तर ते सगळं व्यवस्थित मी सॉर्ट आउट करून ठेवलेलं आहे. आणि खूप काही मी मेकअप करत नाही, पण काही गोष्टी ज्या आहेत बेसिक त्या असायलाच हव्या तुमच्याकडे, म्हणून मग हे सामान जे आहे ते माझ्याकडे असतं. तर हे सगळं मी आता ड्रॉवरमध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवते. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट केल्यानंतर सगळ्यात पहिल्या कप्प्यामध्ये मी सगळे फाउंडेशन आणि CC क्रीम ठेवत आहे, म्हणजे मला या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन सापडतील. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या ड्रॉवरमध्ये मी एक ऑर्गनायझर ठेवले, त्यामध्ये मी माझ्या सगळ्या लिक्विड लिपस्टिक आणि मॅट लिपस्टिक्स वगैरे सॉर्ट आउट करून ठेवले. त्यानंतर माझे सगळे मेकअप ब्रश आणि आयलायनर, मस्कारा वगैरे सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे, म्हणजे या गोष्टी मिक्स झाल्या की लवकर सापडत नाही. आणि त्यानंतर जी जागा राहिली होती तिथे मी सगळे माझे कॉम्पॅक्ट ठेवलेले आहेत. जास्त करून मी कॉम्पॅक्टचाच वापर करते, पण ह्या गोष्टी पण तुमच्याकडे असायलाच हव्या. जेव्हा तुमच्याकडे सणवार असेल किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर थोडंसं प्रेझेंटेबल असायला हवं, म्हणून मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडे असतात, पण मी खूप कमी वापर करते यांचा. जास्त करून मी लिपस्टिक आणि कॉम्पॅक्टचाच वापर करत असते. त्यानंतर या तिसऱ्या कप्प्यामध्ये ज्या गोष्टी मी खूप कमी आणि रेअरली वापरते त्या ठेवलेल्या आहेत, जसं की इथं सेटिंग स्प्रे आहे, कन्सिलर्स आहेत. मला थोडा डार्क सर्कलचा स्किनवरती इश्यू आहे, तर ते कवर करण्यासाठी मला कन्सिलर वापरावे लागतात, म्हणून माझ्याकडे हे कन्सिलर्स आहेत. आणि त्यानंतर शुगरचं जे ब्लश हायलायटरचं जे कॉम्बो पॅक आहे ते आहे, आणि आयशॅडोचं एक पॅलेट आहे. तर त्या खूप कमी वेळा मी ह्या गोष्टी वापरते, तर ते एका वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि इथं जे आहेत ते सगळ्या टिकल्या ठेवलेल्या आहेत स्टोनच्या, तर मी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून बघत होते. तर इथं एक जागा शिल्लक होती, तर मी इथे माझं जे मेकअप पाऊच आहे ते ठेवलं आहे आणि त्याच्या बाजूला मी सगळ्या टिकल्या ठेवल्यात, म्हणजे मला काढायला आणि ठेवायला खूप सोपं जाईल, म्हणून मी या पद्धतीने सगळं अरेंज केलेलं आहे. त्यानंतर जो सगळ्यात शेवटचा ड्रॉवर आहे तो सगळ्यात मेसी झाला होता, कारण यामध्ये बांगड्या वगैरे, ज्वेलरी सगळं एक झालं होतं. त्यानंतर माझ्या काही हेअर ॲक्सेसरीज आहेत त्या देखील मिक्स झाल्या होत्या. मी त्या काहीही यामध्ये आणून टाकते, मग ते देखील मला वेगवेगळं करून ठेवावं लागेल. ह्या ड्रॉवरला क्लीन करायला मला खूप वेळ लागला. सगळं साहित्य काढून मी ड्रॉवर जो आहे तो सगळ्यात आधी पुसून घेतला, थोडासा ओल्या कपड्यांनी, सुक्या कपड्यांनी. तो ड्राय होईपर्यंत मग मी हे सगळं साहित्य जे आहे ते सगळं सॉर्ट आउट करायला बसले होते. खूपच मेसी झाला होता, तुम्ही बघू शकताय. या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आपल्याला काही वस्तू लागत असतात तेव्हा त्या शोधत बसावे लागतात, तेव्हा त्याची जाणीव होते की खरंच ह्या ड्रॉवरला ऑर्गनाईज करायची वेळ आलेली आहे. तर आज मुद्दाम मी वेळ काढून थोडासा हे ड्रॉवर्स जे आहे ते रिअरेंज करायला बसलेली आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं मला बाहेर जायचं असतं आणि काहीच गोष्टी मला सापडत नसायच्या. इतर घरातल्या क्लिनिंग इतकंच हे काम देखील महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी हे सगळं रिअरेंज करायला बसले होते. तर खूपच मेसी झालं, तर तुम्ही बघू शकताय सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र झाल्या होत्या, त्यामुळे सॉर्ट आउट करायला मला खूपच वेळ लागत होता. आणि फायनली सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट केल्यानंतर मी ड्रॉवरमध्ये पेपर घालून घेतले आणि या रॉडमध्ये इथे 2 रॉड ठेवलेले आहेत बांगड्यांसाठी केलेले. तर बांगड्या देखील माझ्या अक्षरशः खराब झाल्या आहेत बऱ्याचशा आणि काही फुटल्या होत्या, म्हणून जेवढ्या चांगल्या अवस्थेत होत्या त्याच बांगड्या मी आता इथे वरती ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या मी टाकून देणार आहे. थोडंसं बांगड्यांचं कलेक्शन जे आहे ते कमी झालेलं आहे, कारण काही बांगड्या ज्या आहेत त्या फुटल्या आणि काही बांगड्या ज्या आहेत त्या मला येत नव्हत्या, म्हणून मग त्या आता टाकून द्याव्या लागतील, पर्याय नाही आहे. पण काही ज्या बांगड्या आहेत ज्या चांगल्या अवस्थेत होत्या त्यांना व्यवस्थित मी या रॉडवरती ऑर्गनाईज करून ठेवत आहे. आता बांगड्या व्यवस्थित अरेंज केल्यानंतर काही ज्वेलरीचे बॉक्सेस जे होते ते मी इथं ठेवलेले आहेत, म्हणजे जागा शिल्लक होती तर त्या जागेचा वापर करण्यासाठी मी इथे ज्वेलरी बॉक्स ठेवलेले आहेत. तर दोन्ही रॉडच्या मध्ये जी जागा होती तिथं मी एक ऑर्गनायझर ठेवलं. या ऑर्गनायझरमध्ये मी नित्याच्या बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि काही इयरिंग्स जे मी कधीतरी वापरते ते मी इथं ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे मला पटकन काढून घालता येतील. आणि ज्या वस्तू खूपच खराब झाल्या होत्या त्या टाकून देण्याशिवाय पर्याय नव्हता, अशांना मी लगेचच डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं आहे, म्हणजे आता त्या
आपल्याला डिस्कार्ड करता येतील, कारण ह्या ठेवून काहीच उपयोग नसतो आणि नुसतं क्लटर तुमच्या घरात तयार होत असतं. आणि आता फायनली माझे तिन्ही ड्रॉवर जे आहेत ते क्लीन आणि डिक्लटर झालेले आहेत. तर वरती मी सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या, त्यामुळे वरती खूपच कचरा झालेला होता. त्यामुळे मी आता हे ड्रॉवर जे आहेत ते व्यवस्थित पुसून घेत आहे. वरती सोफा केलेला आहे छोटासा बसायला आणि खाली 3 ड्रॉवर आहेत. त्यामुळे हे 2 in 1 असं ड्रेसिंग टेबल आहे. तर तुम्हाला हवं असेल तर मी याचा टूर देखील शेअर करेल. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझं ड्रेसिंग टेबल पूर्ण बघायचं असेल तर मी यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये मी सगळं जे ड्रेसिंग टेबलचं ऑर्गनायझेशन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर ते आता सगळं क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला आता ड्रेसिंग टेबल तिन्ही जे आहेत ते कसे ऑर्गनाईज केलेले आहेत ते दाखवते. तर सगळ्यात पहिलं जे ड्रॉवर आहे यामध्ये सगळ्या बेसिक ज्या गोष्टी मी रोज वापरते त्या इथे ठेवलेल्या असतात. काही ज्या आहेत त्या दुसऱ्या कपाटात असतात, पण काही ज्या बेसिक मला पटकन लागतात त्या इथे ठेवलेल्या आहेत. जसं की मॉइश्चरायझर असेल, त्यानंतर माझं कोंब, काही क्लचेस वगैरे जे वापरते मी, त्यानंतर डिओ आहे, सनस्क्रीन आहे आणि एसीचा रिमोट जो आहे तो इथंच मला हँडी वाटतो म्हणून इथंच ठेवलेला आहे. आणि पलीकडच्या साईडला 2 ऑर्गनायझर ठेवलेले आहेत आणि या ऑर्गनायझरमध्ये नित्याच्या क्लिप्स वगैरे ठेवलेल्या आहेत, कारण त्या मिक्स होतात आणि मग त्यांना शोधत बसावं लागतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स ज्या आहेत त्या सॉर्ट आउट करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझ्या सेफ्टी पिन देखील मी पलीकडच्या साईडला ठेवलेले आहेत आणि काही रबर बँड्स आहेत जे मला लागतात. तर अशा प्रकारे हे जे सगळ्यात पहिलं ड्रॉवर आहे मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आता दुसरं ड्रॉवर बघूयात. दुसऱ्या नंबरच्या ड्रॉवरला क्लीन आणि ऑर्गनाईज करताना तुम्ही बघितलं, पण तरी एकदा मी परत तुमच्यासोबत शेअर करत आहे यामध्ये मी कशा प्रकारे वस्तू ठेवलेल्या आहेत. तशा वस्तू खूप कमी वेळा मी वापरते त्यांना एका कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ज्या रेग्युलर वापरते त्यांना एका कप्प्यात ठेवले. जसं की लिपस्टिक आणि कॉम्पॅक्टचा मी भरपूर वेळा वापर करते, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवलेलं आहे. तर हे 2 नंबरचं जे ड्रॉवर आहे ते अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केले आणि याला लॉक देखील आहे. तर मी आता लॉक करूनच ठेवणार आहे, म्हणजे नित्या शक्यतोवर या ड्रॉवरला जाणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं जे ड्रॉवर आहे ते बांगड्यांचं आहे. इथे 2 रॉड मी लावून घेतलेले आहेत. जेव्हा कार्पेंटर काम करत होते तेव्हा मी त्यांना स्पेशली सांगितलं होतं की हे जे ड्रॉवर असणार आहे ते बांगड्यांसाठी आहे, तर तुम्ही इथे 4 रॉड लावा, पण त्यांनी 2च लावले. त्यामुळे खूप काही युटिलाइज झाला नाही हा ड्रॉवर, पण बाकीची जी जागा उरली आहे तिथे मी बऱ्याचशा गोष्टी ठेवून ह्यांना अरेंज केलेलं आहे सध्याचं. तर तुम्ही बघू शकता ज्वेलरीचे काही बॉक्सेस ठेवलेले आहेत. काही हेअर ॲक्सेसरीजला मी एका पाऊचमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. काही ज्या बांगड्या खराब होऊ शकतात त्या बांगड्यांना देखील मी या पाऊचमध्ये ठेवलेलं आहे. आणि मी वॉच वापरते, तर काही बांगड्या एक ज्या शिल्लक आहेत तर एक बांगडी एका हातात घातली, एका हातात वॉच घातली तर चालू शकतं, म्हणून मी त्या फेकून दिलेल्या नाही आहेत. तर अशा प्रकारे मी हे सगळे ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर ऑर्गनाईज केले आहेत. सो फ्रेंड्स, सगळं डिक्लटरिंग क्लिनिंग वगैरे झालेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर हा जो आरशाचा पार्ट आहे याच्यामागे पण स्टोरेज आहे, ते मी आज क्लीन केलेलं नाही. ते एखाद्या वेळेस नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आज 30 मिनिटामध्ये जेवढं क्लिनिंग करता येईल, डिक्लटरिंग करता येईल ते मी केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. रेसिपी कशी वाटली ते देखील सांगा, कारण खूप उन्हाळ्यासाठी इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि प्रोटीन भरपूर होतं या रेसिपीमध्ये. त्यामुळे मुलांना वेट गेनिंगसाठी तर फायदा होतोच, पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही या रेसिपीचा वापर तुम्ही रात्रीच्या जेवणात केला तर तुम्हाला वेट लॉस व्हायला पण मदत होते. तर रेसिपी कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.